यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असली पाहिजे. अशीच प्रबळ इच्छाशक्ती असलेला एक आमचा डिस्टन्स लर्निंग प्रोग्रामचा विद्यार्थी आहे, गायकवाड क्लासच्या DLP प्रोग्रामचा विद्यार्थी, ज्याचं नाव आहे व्रज काळे. तो व्रज जो त्याचा नीटचा एक्सपेक्टेड स्कोर आहे 715, म्हणजे तो फक्त एकच MCQ जो आहे तो मिस झालाय. 715 मार्क तो स्कोर करणार आहे अशी अपेक्षा आहे आम्हाला ऍज पर द आन्सर की. तर त्याची ही जी यशोगाथा आहे त्याबद्दलच आपण बोलणार आहे की आज तो डॉक्टर बनणार आहे. कशा पद्धतीने त्यांनी आपल्या नीटची प्रिपरेशन केली आहे, त्या नीटच्या प्रिपरेशन साठी त्यांनी कशा पद्धतीनं गायकवाड क्लासचा जो DLP प्रोग्राम आहे त्याचा बेनिफिट त्याला मिळाला त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर व्रज, तुझं स्वागत आहे. थँक्यू सर. आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू की तू तुझं ड्रीम जे आहे ते आता अचीव करणार आहेस. तर तुझा हा जो प्रवास आहे नीट प्रिपरेशनचा त्याबद्दलच आपण आता बोलणार आहोत की जे ऍस्पिरंट आहेत ज्यांना आता नीट द्यायची आहे त्यांना त्याचा नक्कीच बेनिफिट होईल. तर आपण सुरुवात करूया तुझ्या स्कूलिंग डेज पासून की तू डॉक्टर बनण्याचं स्वप्न कधी बघितलं? 9th मध्ये मी लॉकडाऊन जेव्हा लागलं होतं तेव्हा डिसाईड केलं होतं की मला डॉक्टर बनायचं आहे. युट्यूब वरून वगैरे ऑनलाईन माहिती मिळाली की एम्स कॉलेज आहे, MBBS साठी काय करावं लागते. मग नीट द्यायचं डिसाईड केलं तेव्हाच. मग 11th पासून प्रिपरेशन स्टार्ट केली नीटची. तर म्हणजे लॉकडाऊनच्या टाइम पिरियड मध्ये तुला कळालं की डॉक्टर बनणं किती इम्पॉर्टंट आहे. तर त्यावेळेस तू डिसाईड केलं की मलाही डॉक्टर बनायचंय. तर डॉक्टर बनण्यासाठी तू ऑनलाईन सर्च केलं आणि तुला कळालं की त्यासाठी नीट नावाची एक्झाम द्यायची असते. तर ह्या नीटच्या प्रिपरेशन साठी मग तू कशा पद्धतीने तयारी केली? मी कोचिंग मध्ये जॉईन केलं होतं 11th मध्येच. मग कोचिंगचे मॉड्यूल्स वगैरे युज केले, टीचर्सचा गायडन्स होता. मग त्याचं त्यांनी जसं सांगितलं तसं फॉलो केलं आणि मग त्याने रिझल्ट आला. तर नीटच्या प्रिपरेशन साठी आपल्याला माहिती आहे की कोचिंग हा एक पर्याय आहे. आता जसं मी सांगितलं की तू आमच्या डिस्टन्स लर्निंग प्रोग्रामचा विद्यार्थी आहे, तर गायकवाड क्लासच्या कॉन्टॅक्ट मध्ये तू कसा आला? मी म्हणजे माझे मामा राहतात तिथे संभाजीनगरला. तर माझ्या मामानी जेव्हा मी सुट्टीत आलो होतो तेव्हा सांगितलं होतं की गायकवाड क्लासेस आहे, त्यांचं एज्युकेशन चांगलं आहे. मग तेव्हा मोटिवेशन जे स्पीच द्यायचे गायकवाड सर ते माझे भाऊ घेऊन आला होता मला इथे ते अटेंड करायला. मग तेव्हा मला माहित पडलं गायकवाड क्लासेस बद्दल. तेव्हा मी DLP ला जॉईन झालो इथे, तेव्हा कळालं. तर व्रज जो आहे तो संभाजीनगरला त्याचे मामा राहतात, त्यांच्याकडे सुट्ट्यांमध्ये आला होता लास्ट इयर. तर लास्ट इयर जेव्हा तो इथे आला त्याचे मामा त्याला गायकवाड क्लासेसचा मोटिवेशनल प्रोग्राम होत असतात जे स्वतः गायकवाड सर घेतात. तर त्या प्रोग्रामला त्यांनी अटेंड केला आणि तिथूनच तो मोटिवेट झाला. पण आता तो आउट ऑफ स्टेशन म्हणजे दुसऱ्या गावी राहतो, तिथून तो आता इथं जॉईन होऊ शकत नव्हता. पण त्यांनी गायकवाड क्लासेसचा DLP प्रोग्राम घेतला. तर गायकवाड क्लासेसचा DLP प्रोग्राम घेतल्यानंतर तुला काय बेनिफिट भेटले? टेस्ट सिरीज वगैरे जी होती ती मला खूप बेनिफिट केलं. एंडिंग मध्ये टेस्ट जे क्वेश्चन्स होते ते फुल NCERT बेस्ड असायचे, स्टेटमेंट बेस्ड असायचे. बायोलॉजी मध्ये, फिजिक्स मध्ये कोर कन्सेप्ट वर बेस्ड क्वेश्चन असायचे. त्यांनी कन्सेप्ट क्लिअर झाले. एंडिंग पर्यंत कॉन्फिडन्स पण आला त्यांच्यामुळे की नीट मध्ये स्कोर चांगलाच येईल. तर म्हणजे गायकवाड क्लासेसचे जे टेस्ट सिरीजचे पेपर्स होते त्यांनी खूपच मदत केली तुला? जास्त मदत केली. म्हणजे बायोलॉजी पूर्णतः NCERT बेस्ड होते. तर आता हा जो DLP प्रोग्राम आहे त्या अगोदर आता तुझा जो शेड्यूल होता अभ्यास करण्याचा, कशा पद्धतीने तू तयारी करत होता त्याबद्दल आपण बोलूया आता. कारण की प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते की कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे जाणून घेण्याची. तर त्याबद्दलच आपण चर्चा करू. आता LM जेव्हा स्टार्ट झालं तुझं की हा जो सिलेबस आहे खूपच जास्त मोठा आहे किंवा बायोलॉजीचे जे टर्म्स असतात जरा डिफिकल्ट असतात मेमोराईज करायला, त्याबद्दल तुला काय वाटत होतं? 11th मध्ये स्टार्टिंग मध्ये एकदम बर्डन आला होता. एवढा मोठा सिलेबस कधी पाहिला नव्हता. पण मग हळूहळू फ्रेंड्स, टीचर्स यांनी सपोर्ट केला खूप. मग हळूहळू झालं. बायो मध्ये पण मग वाचून रिवाइज करून करून लक्षात आलं सर्व. जनरली बायोच्या टर्म जे असतात त्यांच्याबद्दल बरीच भीती असते. फिजिक्सचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, केमिस्ट्रीचे रिॲक्शन कशा लक्षात ठेवायचं. कारण की कोणताही विद्यार्थी 11th मध्ये आला तर त्याला खूप भीती वाटते अशा गोष्टींची. तर अशा गोष्टींना तू ओव्हरकम करण्यासाठी टीचर्सला फॉलो केलं आणि फ्रेंड्सने तुला खूप मदत केली. तर संगत ही खूप इम्पॉर्टंट असते. आमचे गायकवाड सर नेहमी सांगतात की विद्यार्थ्याची संगत जी असते ती चांगलीच असली पाहिजे तरच तो यशस्वी होऊ शकतो. तर तुझं हे जे प्रिपरेशन होतं 11th स्टार्टिंग पासून, तर तू आता आपण सब्जेक्ट वाईज बोलूया की समजा आता सर्वात पहिले भीती कशाची असते तर बायोलॉजी जो आहे तो थेरॉटिकल आहे.
जसं मी सांगितलं की टर्म्स मेमोराईज करायचे असतात, बरेचसे नावं जे असतात सायंटिफिक नेम जरा प्रोनाऊन्सिएशनला सुद्धा डिफिकल्ट असतात, तर त्यांना तू कसं ओव्हरकम केलंस? ते टीचर्स हेल्प करायचे जेव्हा प्रॉब्लेम यायची. मग काही टीचर्स कडून नाही समजलं तर फ्रेंड्स असायचे, त्यांनी हेल्प केली. मग स्वतःहून घरी येऊन एकदा रिवाइज करायचं, त्याला टाइम दिला थोडा, पुन्हा पुन्हा पाहिलं की मग येऊनच जाते हळूहळू. त्यासाठी काही तू शॉर्टकट मेथड्स बनवल्या होत्या का? काही बायोलॉजीच्या टर्म साठी निमॉनिक्स बनवले होते, मग ते लर्न केले होते. किंवा काही पॉइंट लक्षात नाही राहत त्याचे स्टिकी नोट्स बनवून भिंतीवर समोर जिथे अभ्यास करतो तिथे चिपकून टाकायचे. मग रोज एकदा झोपायच्या आधी रिवाइज केलं की मग लक्षात होऊन जातात हळूहळू. बरं, म्हणजे ते मेमोराईज करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तर मेमोराईज करण्यासाठी त्यांनी स्टिकी नोट्सचा वापर केला की ज्या टर्म्स आपल्याला लक्षात राहत नाही त्या टर्म्सला तो कागदावर लिहून जिथं अभ्यासाला बसायचं त्या ठिकाणी तो समोर चिटकून ठेवायचा. तर त्यामुळे काय होतं की ते रिवाइज होत असते. आता बायोचं झालं, सोबत येतं मग आता फिजिक्स बद्दल जे बायोलॉजी प्रिपरेशन करणारे विद्यार्थी असतात त्यांना फिजिक्सची खूप जास्त भीती असते, कारण की त्यांचा जर आपण स्कोर बघितला तर बायोमध्ये खूप छान स्कोर येतो, केमिस्ट्री पण चांगला असतो, पण फिजिक्स मध्ये बऱ्याच वेळेस ते ऍव्हरेजच असतात. तर फिजिक्स साठी तू कशा पद्धतीने तयारी करायचं? फिजिक्स साठी आधी तर भीती नका राहू देऊ मनात, कारण की मुलांकडून ऐकूनच भीती येऊन जाते आधीच की हार्ड आहे. थोडं हार्ड आहे पण मग प्रॅक्टिस केली की येऊनच जाते फिजिक्स साठी. जेव्हा चॅप्टर शिकवतात तेव्हा टीचर्स जे कोर कन्सेप्ट शिकवतात बेसिक पासून ते लक्षात आलेच पाहिजे. ते समजले तेव्हाच क्वेश्चन सॉल्व्ह होतात फिजिक्सचे. बिना कन्सेप्ट तर फिजिक्स सॉल्व्ह होणं मुश्किल आहे. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले टीचर्स कडून किंवा क्वेश्चन प्रॅक्टिस करायची त्याच्यामुळे फिजिक्सचा कोणताही चॅप्टर क्लिअर होऊ शकतो. म्हणजे मग फिजिक्सचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तू एनसीईआरटी फिजिक्स वापरत होता का? एनसीईआरटीची फिजिक्स इग्नोर करतात खूप मुलं, कारण की त्यांना इम्पॉर्टंट वाटत नाही. पण जे थेरॉटिकल क्वेश्चन्स येतात नीटमध्ये ते एनसीईआरटीच्या डिरेक्ट लाईन बनवूनच येतात. तर फिजिक्सची एनसीईआरटी एकदा तरी वाचूनच घ्यायची टाइम मिळाला तर. नाही तर मग जे एनसीईआरटीच्या एंडिंग मध्ये हे असतात समरी अँड पॉइंट्स टू पॉन्डर ते तर वाचलेच पाहिजे, कारण की नीटमध्ये त्याच्यातून क्वेश्चन्स वाढले खूप आता थेरॉटिकल. तर म्हणजे तुझं म्हणणं आहे की एनसीईआरटीच्या लाईन वरनच थेरॉटिकल क्वेश्चन्स फिजिक्स मध्ये येतात. तर फिजिक्स ची एनसीईआरटी रीड करण्यासाठी जेव्हा टॉपिक शिकवला जात असतो त्यावेळेसच रीड करायची का टॉपिक संपल्यानंतर? एनसीईआरटीची फिजिक्स लवकर समजत नाही, ते एकदा जेव्हा चॅप्टर संपून जातो टीचर कडून तेव्हा स्वतःहून चॅप्टर संपल्यानंतर वाचायची, तेव्हा बरोबर समजते एनसीईआरटी. आणि जेव्हा वाचतो तेव्हा हायलाइट करून घ्यायची, मग जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत त्यांनाच रिवाइज करायचं फक्त. फिजिक्सच्या टॉपिक मधली जी समरी असते ती पण इम्पॉर्टंट असते का? हो, समरी मध्ये पूर्ण चॅप्टर एकदम शॉर्ट मध्ये दिला असतो. तर जे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येतात ते समरीच्या डिरेक्ट लाईन मधूनच येतात. तर समरी वाचलेली असली की मग नीट मध्ये क्वेश्चन होतातच फिजिक्सचे थेरॉटिकल. आता जसं तू आमच्या डिस्टन्स लर्निंगचा प्रोग्राम आहे आणि गायकवाड क्लासेस मध्ये स्वतः गायकवाड सर जे आहेत ते फिजिक्सचे टीचर आहेत, ज्यांचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे, तर त्यांचं गायडन्स जे आहे फिजिक्ससाठी ते तुला कामी आलं का? सरांचं गायडन्स खूप होतं. जेव्हा पण फिजिक्स मध्ये काही समजायचं नाही किंवा फिजिक्स बद्दल थोडा प्रॅक्टिस करायचं मन नाही व्हायचं तेव्हा गायकवाड सर सोबत थोडंसं बोललं की मग मोटिवेशन यायचं, करायचंच आहे, नीट द्यायचं आहे तर फिजिक्स तर करावंच लागेल, बिना फिजिक्सचं तर नीट पॉसिबलच नाहीये. तर मग सरांचं होतं गायडन्स. बरोबर आहे. असं म्हणजे एमबीबीएस बनण्यासाठी तर फिजिक्स करावं लागतं, कारण की आपल्याला एमबीबीएस बनवणारा सब्जेक्ट आजच्या डेटला कोण आहे तर फिजिक्सच मानला जातो, बायोलॉजी केमिस्ट्री होऊन जातं. हो, आणि जसं यांनी सांगितलं की जेव्हा त्याला प्रॉब्लेम यायचा किंवा डाऊट यायचा त्यावेळेस तो गायकवाड सरांसोबत डिस्कशन करायचा, त्यामुळे त्याचं जे काही डाऊट होते ते बऱ्यापैकी क्लिअर व्हायचे आणि तो मोटिवेट व्हायचा. तर फिजिक्सची भीती घालवण्यासाठी तू प्रॅक्टिस हाच एक पर्याय आहे. प्रॅक्टिसच आहे, क्वेश्चन आलेच पाहिजे, फॉर्म्युलाज वगैरे लर्न करायचे. एंड मध्ये फॉर्म्युलाज कामी येतात, नीट मध्ये डिरेक्ट क्वेश्चन्स येतात थोडे, पण कन्सेप्ट लागतातच, पण फॉर्म्युलाज एंड मध्ये म्हणजे लर्न पाहिजेच पूर्ण. प्रॅक्टिस हाच एक पर्याय असतो फिजिक्ससाठी. फॉर्म्युले लर्न करावेच लागतात, त्याला दुसरा पर्याय नाहीच आहे. आणि ते करण्यासाठी जसं त्यांनी आधी सांगितलं की जे पेपर स्टिक्स होते ते त्यांनी युज केले बऱ्यापैकी आणि हायलाइट करून ठेवले, एनसीईआरटी सुद्धा रीड केली. तर हा जो फिजिक्सचा प्रवास होता तुझा, त्यामध्ये तू फिजिक्सची भीती ज्या पद्धतीने घालवली, तसं केमिस्ट्री बद्दल काय सांगणार? केमिस्ट्री फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक 3 पार्ट्स आहे. फिजिकल फिजिक्स सारखीच आहे, प्रॅक्टिसमुळेच येते, न्यूमेरिकल्स असतात त्याच्यात. इनऑर्गॅनिक मध्ये तर लर्न करावं लागते खूप, तर ते रिवाइज करूनच लर्न होईल. त्याच्यासाठी पण मी स्टिकी नोट्स वगैरे यूज केल्या होत्या. आणि ऑर्गॅनिक मध्ये तर कन्सेप्ट पण पाहिजे, लर्न पण असायला पाहिजे आणि अप्लाय पण करता आलं पाहिजे. तर ऑर्गॅनिक साठी टीचर्स बेस्ट असतात. मी पूर्ण ऑर्गॅनिक टीचर्स कडूनच केलं आहे. आणि मग ऑर्गॅनिक मध्ये प्रॅक्टिस साठी बुक्स वगैरे रेफर करू शकतात.
तर केमिस्ट्रीच्या प्रिपरेशन साठी सुद्धा एनसीईआरटी प्रेफर करायला पाहिजे. हो, केमिस्ट्रीमध्ये पण एनसीईआरटीचं खूप इम्पॉर्टन्स आहे. ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मध्ये तर एनसीईआरटीच्या डिरेक्ट लाईन येतात. फिजिकल मध्ये पण जे काही काही थेरॉटिकल क्वेश्चन्स येऊ शकतात ते डिरेक्ट एनसीईआरटीच्या लाईन मधूनच येईल. तर एनसीईआरटी वाचणं तर खूप इम्पॉर्टंट झालंच आहे आता नीटसाठी. म्हणजे बेसिकली फिजिकल आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी तर एनसीईआरटी केमिस्ट्री वाचायलाच पाहिजे. ऑर्गॅनिक साठी पण एनसीईआरटी खूप चांगली दिली आहे. एनसीईआरटी वाचून घ्यायची, मग जे एक्स्ट्रा थोडं असते ते टीचर्स तेवढं करून देतात, तर मग त्याच्यामुळे होऊन जाते. आता फिजिक्स झालं, केमिस्ट्री झालं, मेन सब्जेक्ट असतो डॉक्टर बनवणार तो बायोलॉजी आहे. तर बायोलॉजीची प्रिपरेशन साठी बेस्ट स्टडी मटेरियल काय वाटतं? बेस्ट स्टडी मटेरियल तर एनसीईआरटीच आहे बायोसाठी. एक्स्ट्रा काही करायची गरज तशी आहे नाही, कारण की बाहेरून क्वेश्चन्स येत नाही नीट मध्ये. हा क्वेश्चन विचारला तसं तर हे नाही, पण त्याच्या तोंडून ऐकायचं होतं की आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की नीट मध्ये बायोलॉजीसाठी जर बेस्ट स्टडी मटेरियल काही पाहिजे असेल तो एनसीईआरटी टेक्स्टबुक असेल. आणि 2017 पासून आपण बघितलंय की एनसीईआरटीच्या बाहेरचा एकही क्वेश्चन विचारला जात नाही. तर आता हे सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन आहे. कधी तुझा स्कोअर डाऊन झाला अशा वेळेस मग तू थोडा डिप्रेस झाला होता? स्कोअर जेव्हा टेस्ट व्हायच्या एंडिंग मध्ये त्याच्यात स्कोअर डाऊन जायचा खूपदा, तेव्हा पॅरेंट्सनी खूप सपोर्ट केला की स्कोअर कमी येऊ शकतो, कधी कधी एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. टीचर्सचा सपोर्ट असतो, टीचर्स कडून गायडन्स मिळते की कमी स्कोअर येतात, याच्यामुळे फायनल नीटचा स्कोअर डिसाईड होत नाही एका टेस्टमुळे. मग नेक्स्ट टेस्ट मध्ये अजून चांगलं करायचं, ट्राय करायचं. बरोबर. म्हणजे पॅरेंटचा रोल जो आहे तो तर खूप इम्पॉर्टंट आहे. ते अगोदर मी मेन्शन करायचं विसरलो की सपोर्ट जो आहे, म्हणजे तुझा ड्रीम जेव्हा तू बघितलं होतं त्यावेळेस त्या ड्रीम साठी तू पॅरेंट्स सोबत शेअर केलंच असेल, मला डॉक्टर बनायचंय, तर पॅरेंट्सनी कशा पद्धतीने सपोर्ट केलं? पॅरेंट्सनी सपोर्ट केला. पॅरेंट्स आधीपासूनच आता तुला जे बनायचं आहे ते आम्ही तुला बनवू देऊ, काही फोर्स केला नव्हता की तुला काही बनायचंच आहे. तर डॉक्टरचं ड्रीम जे होतं त्याच्यात खूप सपोर्ट केला पॅरेंट्सनी. त्यांनीच कोचिंग वगैरे मध्ये एनरोल केलं. गायकवाड क्लासेसच्या डीएलबी बद्दल त्यांनीच एनकरेज केलं मला की घेऊन टाक. मग त्याच्या पॅरेंट्सचा सपोर्ट खूप होता. म्हणजे पॅरेंटच्या सपोर्ट शिवाय तर शक्य नाहीच आहे. तर तुझी जी जर्नी आहे आता नीटचा जो स्कोअर तू अचीव्ह करतोय त्यामध्ये आता डीएलबी प्रोग्रामच्या अंडरची टेस्ट सिरीज मिळाली, त्यामधले जे क्वेश्चन्स होते स्पेशली गायकवाड क्लासेसच्या टेस्ट सिरीज मधले, त्यांची लेवल कशी वाटली तुला? लेवल नीट पेक्षा थोडी जास्त होती, ती असायलाच पाहिजे, कारण की तेव्हाच नीटचा पेपर आपल्याला इझी वाटतो करायला. एनसीईआरटी बेस्ड होते क्वेश्चन्स एकदम बायोमध्ये. फिजिक्स मध्ये कन्सेप्ट एकदम बेसिक मधून ते क्लिअर करायचे. न्यूमेरिकल्स वगैरे पण चांगले होते. एक बॅलन्स्ड पेपर असायचा गायकवाडचा पूर्ण. तर गायकवाड क्लासेसचे जे टेस्ट सिरीजचे पेपर होते त्यांच्यामध्ये आम्ही जनरली बायोलॉजी तर पूर्ण एनसीईआरटी बेस्ड होता, फिजिक्स कन्सेप्च्युअल होता पूर्णतः, न्यूमेरिकलची व्हरायटी होती आणि केमिस्ट्री पूर्णतः कव्हर केला होता. बायोमध्ये ऍडिशनल काय वाटतं तुला गायकवाड क्लासेसच्या टेस्ट सिरीज मध्ये? एनसीईआरटी बेस्ड असायचेच, आणि जे क्वेश्चन पेपरची आन्सर की यायची त्याच्यात दिलं असायचं बाजूला की हा क्वेश्चन कुठल्या एनसीईआरटीच्या पेज वरून आला आहे. मग तेव्हा काही चुकला क्वेश्चन की मग तिथे जाऊन रेफर करायचा, तेवढा टॉपिक वाचून घ्यायचा, तर मग तो टॉपिकच क्लिअर पूर्ण होऊन जायचं. तर गायकवाड क्लासेसच्या टेस्ट सिरीजच्या पेपरमध्ये या वर्षी आम्ही एक नवीन गोष्ट ऍड केली होती. ती होती की क्वेश्चन सोबत आम्ही म्हणजे क्वेश्चनची जी आन्सर की असायची त्या आन्सर की मध्ये आम्ही एनसीईआरटीच्या कोणत्या पेज नंबरवरनं तो क्वेश्चन होता हे आम्ही मेन्शन केलेलं होतं, आणि त्याचा खूपच बेनिफिट झालाय. म्हणजे एनसीईआरटी पूर्णतः क्लिअरच झाली त्याच्यामुळे. आता हा जो तुझा रुटीन होता यामध्ये तू सब्जेक्ट वाईज टाइमला कधी डिस्ट्रीब्यूट केलं होतं? मी कोचिंगवरच डिपेंड होतो पूर्ण. कोचिंग मध्ये जो टॉपिक चालू असायचा तोच घरी येऊन रिवाइज करायचा, त्याचेच क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे. कधी मागे पडू नाही दिला मी सिलेबस स्वतःचा कोचिंगच्या मुळे. कधी चुकून एखादा बॅकलॉग पडला असेल, म्हणजे तू कुठं अब्सेंट राहिला असेल, मग त्यावेळेस कसं कव्हर करायचं? बॅकलॉग तर नाही झाला होता, पण काही चॅप्टर्स होते जे मला क्लिअर नाही झाले, त्याच्यामुळे मी मागे राहिलो होतो. त्यांना मग सोडून दिलं होतं. तेव्हा मग एंडिंग मध्ये जेव्हा सिलेबस कम्प्लीट होऊन जातो तेव्हा ते चॅप्टर्स एकदम क्लिअर केले पूर्ण. मग त्या टॉपिक्सला क्लिअर करण्यासाठी कशा पद्धतीने तू प्रिपेअर केलं? टीचर्सची हेल्प घेतली होती. जो टॉपिक पर्टिक्युलरली समजत नव्हता तो टीचर्स कडून एक्स्ट्रा टाइम घेऊन क्लिअर केला होता. त्याच्यावर क्वेश्चन प्रॅक्टिस केले, त्याच्यामुळे क्लिअर झाले अजून. तर म्हणजे आपण जेव्हा प्रिपरेशन करतोय तर आपल्याला रोजच्या रोज जे काही शिकवलं जातंय ते रिवाइज करणं, म्हणजे क्लासेस मध्ये जे काही शिकवलंय आपल्याला ते घरी आल्यानंतर रिवाइज करायचं, त्याच्यावर काही डाऊट असेल तर ते सॉल्व्ह करायचे, त्याची प्रॅक्टिस करायची, हे खूप गरजेचं आहे, जे त्यांनी रुटीन मध्ये केलंय. मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की ब्रज जो आहे हा फ्रेशर कॅन्डिडेट आहे आणि त्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हा स्कोर अचीव्ह केलेला आहे. तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये करणं ही खूप मोठी गोष्ट आहे.
जे रिपीटर्स लवकर करू शकत नाही ते फ्रेशरनी केलंय. तर याचं कारण म्हणजे हे यश मिळवण्यापाठीमागं त्याचा जो रेग्युलर कन्सिस्टन्सी जी होती ती खूप इम्पॉर्टंट होती. आता तुझा जो रुटीन होता, या रुटीन मध्ये जसं आपण बोललो की कधी स्कोअर डाऊन झाला, तू डिप्रेस झाला, शेवटी त्याला ओव्हरकम करण्यासाठी तू प्रॅक्टिस वगैरे केली, पॅरेंटचा सपोर्ट मिळाला. पण जेव्हा एक्झाम जवळ येत गेली त्यावेळेस तुझी फिलिंग काय होती? एक्झाम जवळ येत होती तशी भीती तर वाटत होती खूप. काय होईल, किती स्कोर येईल, होईल की नाही होईल. आपण ड्रीम पाहिलं होतं, 2 वर्ष मेहनत केली, त्याचा रिझल्ट येईल की नाही, त्याचं खूप टेन्शन येत होतं. पण मग पॅरेंट्स होते सोबत, त्यांनी म्हटलं केला आहे आपण मेहनत 2 वर्ष तर रिझल्ट तर येईलच. टीचर्सचा पण विश्वास होता की मेहनत केली आहे तर रिझल्ट तर येईलच. फ्रेंड्स वगैरे पण खूप सपोर्ट करायचे, त्याच्यामुळे काही वाटलं नाही एवढं. तर म्हणजे सपोर्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रॅक्टिस होती, रेग्युलर प्रॅक्टिस होती, कन्सिस्टन्सी होती, त्यामुळे गॅरंटेड होता की रिझल्ट तर मिळणारच आहे. म्हणजे जर तुम्ही आपल्या क्षमतेनुसार काम करत असाल, आपल्या इच्छाशक्तीला प्रबळ बनवतायत पूर्णतः आणि ते ध्येय अचीव करण्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे काम करतायत तर ते ध्येय नक्कीच भेटतं. आता ह्या जर्नीमध्ये जो सर्वात मोठा डिस्ट्रॅक्शन असतो मुलांच्या हातांमध्ये तो असतो मोबाईल. त्याबद्दल तुझं काय म्हणणं? मोबाईल वापरत होता का तू तुझ्या जर्नीमध्ये? मोबाईल मी युज केला होता, कारण की 24 आवर्स आपण स्टडी तर करू शकत नाही. थोडा ब्रेक घ्यायला मोबाईल युज केला होता. तेच पण कंट्रोल असायला पाहिजे स्वतःवर की थोडासा ब्रेक घेऊन टाइम लावून मोबाईल पाहायचा, त्याच्यानंतर बंद करून टाकायचं. तर मोबाईल हा पाहिजे असं नाहीये, पण रिफ्रेशमेंटसाठी त्यांनी वापरला होता की जेव्हा पण वेळ मिळाला थोडंफार फ्रेशनेस किंवा टेन्शन घालवण्यासाठी. पण कंट्रोल की आपण त्या मोबाईलच्या काय म्हणतात त्याला पूर्ण एकदा रील बघायला लागलो असं बघतात की बरेचसे विद्यार्थी जेव्हा एखादा व्हिडिओ बघायला लागतात तर आजच्या डेटला तर आपल्याला माहिती काय AI फीचर आहे, तुम्ही जो रील बघतायत त्याच रील सारखे रील परत येत जातात. जोपर्यंत मोबाईलची बॅटरी डाऊन होत नाही किंवा तुमचा डाटा संपत नाही तोपर्यंत बघत असतात. असं कधी झालं का तुझ्यासोबत की तू मोबाईल बघायला लागला आणि 2-3 तास तुला कळालंच नाही की किती वेळ झाला? मला आदत होती अशी मोबाईल कंटिन्यू पाहायची, पण मग जेव्हा मोबाईल घेतो तेव्हा पॅरेंट्सला सांगून ठेवायचो, 15 मिनिटांनी मला उठून दे जायचं. पॅरेंट्सनेच मग मला टाइम लावून सांगायचे ते की 15 मिनिटं पहा, 20 मिनिटं पहा. पॅरेंट्सची हेल्प घेतली होती मी याच्यात. म्हणजे मोबाईलचा जो आहे वेळ त्याला कंट्रोल करण्यासाठी पॅरेंट्सनी याला खूप सपोर्ट केलाय. तर मोबाईल तर आपल्याला माहिती, याच्या व्यतिरिक्त अजून काही डिस्ट्रॅक्शन होतं का तुला? असं वाटलं की माझ्या अभ्यासात ते मला कधी आडे आले किंवा माझा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कधी मला माझ्या जे ध्येय होतं त्याच्यापासून मला लांबवलं? नाही, असं काही डिस्ट्रॅक्शन तर आलं नाही ना. तर म्हणजे हा टार्गेटेड होता पूर्णतः. जसं मी स्टार्टिंगला सांगितलंय की पूर्णतः त्याची प्रबळ इच्छा शक्ती होती. मध्ये मध्ये त्याला गायडन्स मिळालंच आहे, गायकवाड सरांनी आमच्या मोटिवेट केलंय. असं सांगितलं होतं ना की एक एक्सपिरियन्स पर्सन सोबत जर तुम्ही थोडा वेळ सुद्धा घालवला तर तो 10 पुस्तक किंवा भरपूर पुस्तक वाचण्यापेक्षा खूप चांगलं असतं. तर अशा गोष्टी या ब्रज सोबत झालेल्या आहेत. ब्रज असे तर बऱ्याचशे क्वेश्चन असतात विद्यार्थ्यांचे की कशा पद्धतीने केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. काही वीक पॉइंट्स असतात बऱ्याच स्टुडंट्सचे, जसे की आता तू बायोलॉजीचे टर्म्स आहेत त्यांना मेमराईज करणं अवघड जातं, मग ते निमोनिक्स बनवणं हे वगैरे. आता हे निमोनिक्स ऍक्च्युली कसे बनवायचे हा एक क्वेश्चन होतो बऱ्याच विद्यार्थ्यांचा. म्हणजे काही टॉपिक्स तर निमोनिक्स टीचर्स शिकवताना स्वतःच देऊन द्यायचे, काही मग आम्ही फ्रेंड सोबत बसायचो तेव्हा डिस्कस करता करता काही मिळालं तर मग ते सर्वांसोबत शेअर करून टाकायचं. काही मग ऑनलाईन पण खूप निमोनिक्स मिळून जातात टॉपिक्सचे, मग अशा 3-4 जागेपासून केले. म्हणजे टीचर्सला जर आपण फॉलो केलं आणि डिस्कशन जर आपला अभ्यासाच राहिला विद्यार्थ्यांसोबत तर ऑटोमॅटिक ते जुळत जातं. तर अभ्यास करण्यासाठी कशा पद्धतीनं आपण प्रिपेअर केलं पाहिजे हे ब्रजने आपल्याला सांगितलंय. तर ब्रजची स्टोरी ऐकून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील. अजून काही क्वेश्चन आहेत, बरेचसे क्वेश्चन येतात डोक्यामध्ये, जुळत जातात ते. अजून एक क्वेश्चन असा येतोय की काही वीक पॉइंट जे असतात त्यांना कव्हर करण्यासाठी आपण प्रॅक्टिस करतो, पण स्ट्रॉंग पॉइंटला अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी काय करायचं? स्ट्रॉंग पॉइंट्सला रिवाइजच करावं लागते. त्यांना थोडंसं कमी इम्पॉर्टन्स दिलं तरी चालेल, पण विसरून जायचं नाही स्ट्रॉंग पॉइंट्सला पण, कारण की स्ट्रॉंग पॉइंट्स पण मग वीक बनवू शकतं. तर रिवाइज करतच राहायचं त्यांना पण. थोडं ओव्हर कॉन्फिडन्स आला नाही पाहिजे. बरेच विद्यार्थी काय करतात की मला हे सर्व काही येत आहे, होऊन जाईल माझं, तर अशा पद्धतीने ते इग्नोर करतात. पण रिव्हिजन करत राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ब्रजची स्टोरी नक्कीच तुम्हाला आवडली असेल. ब्रजने ज्या पद्धतीने सांगितलंय की कशा पद्धतीने प्रिपेअर केलंय तर ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच कामी येतील.
व्रतच्या भावी आयुष्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. तो एक चांगला डॉक्टर तर बनणारच आहे आता. तर व्रतची स्टोरी मध्ये बरेचसे पॉइंट तुमचे क्लिअर झाले असतील का नीटची प्रिपरेशन कशा पद्धतीने करायची आहे. तर अशाच स्टोरी बद्दल आपण अजून जाणून घेऊया पुढच्या सेशन मध्ये. थँक्यू.